मंडळी, आता आपण एंटर केलेला आहे गावामध्ये आणि आज आहे आमच्या इथे साखरपुडा, तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण. आता मी रेडी वगैरे झाले आणि आले सरळ साखरपुड्याच्या समारंभामध्ये. तर इथे बघू शकता नवरी रेडी होती आणि नवरी रेडी होऊन झालेली आहे. आता तिचे काही रिच्युअल्स चालू आहेत, ओटी भरणे वगैरे. तर गावाला साखरपुडा कसा होतो तो जरा बघा तुम्ही. खूप एन्जॉयमेंट असते, खूप लोक जमतात, त्याच्यामुळे मजा येते. आणि आता इथे समारंभाला सुरुवात झालेली आहे आणि अंगणामध्ये सर्व लोक जमलेले आहेत. आता नवरीची एंट्री होणार आहे. आता तुम्ही बघू शकता हे सर्व आणि खरंच हे खूप खास असतं कारण टाईमचं काही बंधन नसतं, त्याच्यामुळे खूप एन्जॉयमेंट करता येते. आता इथे नवरी सर्व आपले काही पद्धती आहेत, रीतिरिवाज आहेत ते करते. आणि गावच्या या साध्या आणि पारंपरिक वातावरणात एवढं सुंदर समारंभ होतात ना, खरंच तुम्ही बघाल या ब्लॉगमध्ये. आणि मोठा ब्लॉग पण लवकरच येणार आहे, तर तो तुम्ही पाहालच. आणि आता इथे नवरा मुलगा आलेला आहे आणि आता रिंग सेरेमनी होणार आहे किंवा अंगठी घालण्याचा कार्यक्रम होणार आहे, तो बघा तुम्ही. पडल्यावरती नवऱ्याने नवरीला रिंग घातलेली आहे आणि खरं तर खूप छान वाटलं. गावच्या या साध्या वातावरणात केलेला हा साखरपुडा मला तर खूपच छान वाटला. आणि तुम्हालाही कसं वाटलं हे तुम्ही मला सांगालच. आणि आता साखरपुडा संपन्न झाल्यानंतर मग इथे जेवणाची पण व्यवस्था केली होती आणि ते मेनू दाखवते चला तुम्हाला मी. वरण भात आणि भाजी. आणि हे आहेत आचारी. ही आहे छोलेची भाजी. ही आहे छोलेची भाजी. वरण भात आणि भाजी. आणि हे आहेत आचारी. ह्यांच्या शाळेचाच रिझल्ट लागला. 100% रिझल्ट ना, 100% निकाल. अरेंजमेंट केलेली आहे बघू शकता इथे. हे बघा आता हे वाढणार जेवायला. आणि गावाला पंगत बसते तर पंक्तीला ताटं बघा किती सुंदर वाढलेली आहेत आणि छान जेवण होतं एकदम खरंच. आणि आता साखरपुडा संपन्न होऊन आम्ही घरी आलो होतो आणि संध्याकाळी वातावरण पावसाचं खूप सुंदर झालं होतं. ही आहेत अंगणातली मधुमालतीची फुलं. आणि हा बघा गावचा पहिला पाऊस.